काय झालं व? भांडण झालं का बेवड्या संगत मारतो तमाशे करते? हा मारलं काय तुले? मार डोक्यावर हात ठेवला मारलं वाटते तुले. कायलेच लढतं फुसफुसू तर मला समजतच नाही तू. आणि काकू निरा बेवडा शिव्या देते हो मले. मी काय नाही करत त्याच्यासाठी कामाला जातो या तर घरीच राहते. निरा कामाला जात नाही काही नाही. मलाच पोचा लागते याले मसण्याले. राहतो चल्ली जाणं तू आईच्या घरी इथंही काम करतं तिथंही तिथं कामाला जाऊन राहत जाय. इथं राहिल्यापेक्षा याला घर नाही दे उल्ली साक. अशी मारून पेटली काकू मला किती जोरांची मा पोरीला लागली म्हटलं. हो का व? हा लेकराले मागं पुरं पात नाही का हो माराले. सुनसू लढली का काय म्हणते नाटकं करते ते नाटकी आहे म्हणते पोट्टी नाटकी आहे म्हणते काय करा म्हणते लढतो काला ना मला लढायचा त्याचा शौक कोणालाच नाही येत असते. काही झालं असं म्हणून लढून आली काय झालं हे झालं तमास कोरवानाचा माणूस नालायक कुणी करता एक नंबरचा बदमाश मास नजीबी आला काय करतं नशीब असलं तसं भेटते बाई. नशिबात असलं भोगणं असलं ना भोगास लागते बाई. त्याच्या हाताखालच्या लातास खात ना तूही तशीच आहे. तू असाले तू इथं राहतं ना जातही नाही ना काय करतो तो इथं राहून. सुती आणा लागते मग कशी गावली गेली ती चांगला चिमला होता मग फोन करू हजार वेळा बोलू असं कसं मारते. त्यांना कुईची एवढी बेसरम बहिणी आहे माझ्यासारखी लता खाल्ल्या नसते त्याच्या अजिबात खाल्ल्या नसते. 2-3 मैठून दिली तीन पयालीच ती बाप्पाच्या घरी. म्हणणं सोपी आहे बाई करणं लय कठीण आहे. लता खाऊ मग त्याच्या नीर लाता आयुष्यभर लाताच खायचे काय नाही. इथे कामाला जाऊन खाते तिथे खा त्याच्या घरी राह इथं राहिल्यापेक्षा. काय प्रेम आहे ना त्याच्याविषयी. बाप्पा गर्दी गर्दी बेवडा नीरा मारतच राहते नाही ले चांगला मोर्चेच घ्यायला लागते जाव ठोका लागते 4-5 जणी मिळून. एवढ्या मान नव्हते काय चांगला पहिला नाही ना ताकतीला मटण खाते चांगला ना तिला येते ना फुसफुसू कडक बना लागते. मला माहितीये का मागचा माणूस कसा आहे तर हा तुम्ही असताना त्याच्या हाताखाली तुम्हाला माहित पडलं असतं. नीरा धावाली मारायला धावते म्हटलं तर माणूस बरं येईल तसं नाही म्हटलं काय तर चालू आहे बाप्पा म्हणून येऊन पाहिलं. ती जणी धावपळ करत आलो. जा बरं तुमच्या घरी तुम्ही अजून आला तर मला टोकत बसन. काय करते हो तो बेवडा चांगला तोडत दोघी तिघी मिळून भेटतो तू त्याला भल्ली भेटतो बा. नो बाप्पाच्या घरी 2 महिने चांगली राह तिकडे मस्त मजा करून याच्या माग काय लागतं. मी नेहमी म्हणते वावर इकून टाकतो मग पोरीचं लग्न करून टाकतो नाही तर पट्टीले त्या सांगत पाठवून देतो तिचा हिस्सा देतो पोरीचं लग्न होऊ दे तुला आकलूनच देतो. नाही टाकतो म्हणते ना तो लयच आहे ना हरकाट. कसा मारते व मारायची लय मोठी हिंमत पाहिजे. असा कसा मारते तो बस बदमाश माणूस आहे. मी असा पाहिलाच नाही मागं पाहिलं कसं ठोकलं होतं बाई त्या पोराले. एक हल्ला किती दूर फेकला तर बेवडा बदमाश आहे बाई त्या घरचा. अजून बायले शिवाय देते कुत्र्या बदमाश आहे माय बायकोले पेटवून देते लय बदमाश आहे असा करते तो आला म्हणजे हा इले ठोकते बायाची वरात काढते. इन तो अजून निजलेस म्हणते बायाबाची सांगतो. गावले जाय बाई तू आईच्या घरी तू जाय. हा एक खोली माग आणि तिथं राय. तिथं काय जाऊ काकू भाऊ भाऊज आहे तिथं कोणत्या तोंडानं जाऊ मी. तिथं त्याच्या घरी भांडणं होते आपण गेलो म्हणजे कायले जाव. सगळ्याचा विचार कर मग तू येतो लाता खाले राय. लाता खातो पण इथंच राहतो मरण तर इथंच मरण नाही तर जाणारच नाही. एवढं मारणं बरोबर नाही बाई. एवढं सहन करणार आहे गुन्हेगार आहे म्हटलं. नशिबानं भेटलं ना मला असा बेवडा काय करू मला मास नशिबात फुटकाय ना माय नशीब बुवारी आहे ना मी म्हणून तर जन्माला आली अशी. म्हणते काही कामाची नाही बुवारी करते बुवारी उदासली बनते. काहीच केलं नाही याचं तो काय बरं घरात जाय काव काही आणू नको. तू इथून काही जात नाही तू इथंच राहत तू आम्हाला काव नको आणू. आता चलो आम्ही आमच्या घरी. नेहमीच गरज नाही लढणं पडणं लढावणी मग खाय त्याच्या लाता मरे जोगत्या. जणी चालली जाय करते तरी तुला लाज शरम नाही जात नाही तुही. बाप्पा मागचा माणूस मला टोकत बसून जा तुमच्या घरी. चल मग घरात लढू नको सगळ्या जणी चालल्या. बाप्पा जा ना तशीच आईच्या माग लागल्या पुढे हे लय मतलब आहे. त्याचं नाव बदला म्हणून आहे. हे काही कमी बदमाश नाही. हे लय अरकाट आहे. पाण्याला गेलं म्हणजे हे कल करते व कवऱ्यानं घराने सांगत राहते म्हणते धुणं धुते माया नडापाशी येऊन घणाना करून ठेवते असं करते तसं करते घराने सांगते म्हणते बायाबाशी. तेच ना सांगत नाही तर काय तसं आहे म्हणून बरं आहे. नाही तर इले नाक फुटलं असतं म्हटलं. लय भांडणं लावते म्हणते काम नसलं काय बोंब भांडणं लावते म्हणते. भांडणं लावी आहे एक नंबरची. या माघरापाशी चला हे कमी अरकाट नाहीये बाई. लढते पडते निरा त्याचं नाव बदला म्हणून आहे. तो पाण्याला कधीच नाही म्हणत. हे बातच म्हटलं वावराईनं सांगते इले काही वाटत नाही हो बाई. 2-3 वेळा पाण्याला गेली नोंदणी आला तर तिचं आपण भरायला गेलो का ते बरोबर बकेट घेऊन येते हो बाई. ते वाटत असं नाही भरलं नाही पाहिजे बा म्हणून माय नोडाचं. त्या काकू म्हटलं धुणं धुवायला जाते नाही हिच्या भलं डोक्यावर बसते बाई धुणं धुते तर
काही म्हणा बाई, मी तिच्या तोंडावरच ठेसतो तिचं तोंड. कहून का ती मला माहिती ती बच्चल आहे म्हणून एक नंबरची भांडणं लावी आहे. नीरा बाईची इकडल्या तिकडे लावते म्हटलं ते, म्हणून तर मी तिला तोंडावर म्हणतो. हेच ना, हा हिचं माय म्हटलं जुतून गेलं तर तिनं भांडत. हा तुला तिनं असं म्हटलं आणि तिनं तसं म्हटलं म्हणून. हो आहेच तशी. मस्त मीटिंग भरली हो तुमची आज. काय करावं, वेळ झाला आता बसाव म्हटलं. काय करावं आता, रिकामपण आहे तर बसाव. जा म्हटलं तर कामच नाही आहे. हरभरे निंदणं झाले, आता गहू लावला लोकांनी. आता कोणचं काम आहे, कापूसही नाही आहे, काहीच नाही. हो ना, दुकान होता ना सुंगी लढी बिचारे हसा येते. तसं काही हिचं भागतच नाही. होत नाही तर काही नवराही जाते कामाले, हे जाते तरी लडू लडू आहेच आयुष्यभराची. पहिल्यापासूनच आहे. याच्या घरी मागायला जाईन, त्याच्या घरी मागायला जाईन. घरी असूनही बुवारा मन आहे बाबा तिचं. हो ना, कशीच आहे तर नीरा. याच्या घरी डाळ मागे, तिथं पोया मागे, हे मागे ते मागे. नीरा मागतच राह. थंडी लागून आली ना बिचारे. बस ना उलीशी बसतही नाही, तेव्हा उभीच राहतं का बस. एक गोष्ट माहित नाही काय, तिकडे तर बॉम्ब भांडण चालू आहे व. भांडणं करून आल्या त्या एकमेकीला शिव्या देणार, रांडा मांडा काही बोलते बाप्पा. काही झालं असं म्हणून तर रांडा मांडा करून आले. नीरा भांडायला लागल्या, भांडतच बसते. तशाच आहे, एखादीचा राग करते तर रागच करते. तिच्या घरचं साळपोती पुरण काढते. मग काय करावं लागते आपल्याला. जाऊ दे, करू दे तिकडे भांडणं तमाशे. काय झालं नाही, हिनं काहीतरी म्हटलं वाटते तिले. ते गेले ती शेंगायले हिनं तिला शिव्या दिल्या वाटते. तिच्या नवऱ्यानं ऐकल्या त्या. असं होय, त्यानं सांगितलं असून तिच्यापाशी. हा म्हणून आता ते काढून आली असून तिची. काय झालं, जाऊ दे ना, आपल्याला काय करायला लागते तर. आपल्या वावरातल्या आणि ते काय शेंगा कोणाची येवानं खायला भेटल्या म्हणजे झालं. आपण काही म्हणा कोणाला काही. जी आली असं ना जीवार, हे गेली तर इले वाटलं असं मला नाही नेलं शेंगायले असं असं, म्हणून हिच्या पोटात गुदगुद केलं असं ना बाई. अशीच आहे ते. आणि ही काही कमी नाही, दोघी सारख्याच आहे म्हणून भांडण केलं ना. ती बंद कर, ते इकडे येऊन आली. लावते ते पटारी. तिचा एकच शब्द 10 वेळा असते. मग चपला बाई, भांडणाचं काही आणू नको. काय कुठच्या तो भांडणाचं मी कोणाच्या बापाला भेटते म्हटलं मी. कोणीच कोणाच्या बाप्पाला भेट नाही विचारे, पण कोणासंग बोलायला नाही पुढं. भांडणं डोक्यावर घेणं रिकाम्या कामाचे राही ना गुच्चाप. घेतो शांत काकू, आपल्या मजाकीच्या गोष्टी करा. जाऊ दे, वावरात कधी नेता आम्हाला शेंगायले. त्या वावरात आहे नाही म्हणून म्हणतो तुले शेंगायले नाही म्हणून. त्या वावरात शेंगाशाच्या पाव काकू किती मतलबी आहे. शेंगा हिच्या घरचा माणूस रोज आणते, रोज शेंगाची भाजी आहे हिच्या घरी. नाही म्हणते शेंगा, नाही म्हणते पा. ते वाटते ह्या आल्या तर सगळे तोडून नीन बाबा वावरातल्या, म्हणून वाटते तिले असं शेंगायले आल्या नाही म्हणून म्हणते ते. हुशार आहेस ती. हो ना, वावरात सगळ्या जणी. हा इले घेऊ नका. अरे साहेब, मला नेत नाही का त्या वावरात. नेजू ना मग, तुमची मजा येईल. मी एकटीच राहीन का घरी. इले दुसऱ्याच्या वावरातल्या चालते शेंगा, हिनं गमतीले नाही म्हटलं ना. हा म्हणून कोणी कोणाच्या वावरात जात तरी का शेंगा आणाले. पण हिचं मन पाहि ना तुम्ही, कसं पाहिलं ताई. तसं नाही वा, तसं नाही ना. हा म्या मुद्दा म्हणून नाही म्हटलं, खरंच नाही आल्या म्हणते. मागचा माणूस एकेरी शेंगा आणते. मग मा वावरात हा मस्त बोंड्याची चटणी हाय, आवडे हाय मस्त, आणि अजून शेंगा हाय. चल ना मा वावरात. मीच कोणाच्या वावरात जाऊ नका. हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मस्त आपण फिरायला जाऊ ना. आता पौष महिना लागते तर. चलता बाप्पा, चल ना. कोणचं गाव काढतात तर. मग बैरमले आता यात्रा राहते बा बैरमची. तुम्ही पाहिलाय मी नेत, मागच्याच वर्षी गेलती मी. ताई अशी कोण करतं. चल ना, एकदा पाहिली म्हणून काही पाहायचं. चल ना मग, मजा येते सगळे जणी असल्या म्हणजे. तू भरतं का माझी तिकीट, मग येतो. भरत नाही तर काय, चल. आई होती मजा. तू पाय कंदूस चिन्ह बाय बत्तस म्हटलं भरतो म्हणून. पाय माई भरते ना. चलतं ना, मी येतो त्या संगत. माई भर काय भरते ना. भरतो मी, भरतो. ते नाही भरत असून तरी मी भरतो. चलतं ना, चल. तर तिच्या वावरातल्या शेंगा नाही भेटत आपल्याला. आपण सगळेच भरतो, ते तिच्या वावरातल्या शेंगा देत नाही फक्त. काय नाही, वावरात स्वयंपाक करतो मी आता. करता काय म्हणत काय स्वयंपाक करतो तू. डिसेंबरचा करू ना, वर्ष संपते तर. हो करू आपण सगळ्या जणी. काय काय करता तर कन्या करू, भात करू, डाळ भाजी, पोळ्या, कांदा, गोया ना. हो करू. किती रुपये जमा करता. 100 करू. त्याच्यातले पैसे उरून ना. करू दे ना. 1 जानेवारीचे करू ना मग. आलूबंडे काढू ना रात्रीचे, मस्त मजा करू. मट्टा अजून मस्त माडीवर बक्षीस लावून मस्त नाचू सगळ्या जणी. हो मजा येते मग सगळ्या जणी. हा करा मग सगळ्या जणी. मी येतो. त्याच्या माडीवर करता. माडीवर करू, मस्त मजा येते मग. हा रात्रीचा घरी काय हिच्या घरी सगळेजण धान्य गहू मऊ नेऊन कन्या ज्वारी. काकू